अमित ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। कुठे डांबराचा पॅच, कुठे पेवर ब्लॉक तर कुठे कॉन्क्रीटचा पॅच, हे काय चाललंय असा सवाल त्यांनी केलाय। विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डोंबिवलीत आलो असता प्रगती कॉलेज पर्यंत पोहोचण्यासाठी मला 2 तास लागले अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांना होत असून पत्रकार आणि आपण सर्वांनी मिळून सरकारला प्रश्न विचारला पाहिजे असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलंय। एक शहर घाण होत चाललंय आपलं। मी आता येताना बघितलं, एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता। हे रस्त्याच्या मध्ये असा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्रींचा मुलगाच आहे ना खासदार, आमदार कोण आहे? ह्यांना प्रश्न विचारले पाहिजे। रस्त्यांवरचे खड्डे ना, हे जेन अल्फा इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नका। हे आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा। खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत दररोज। ट्रेन मध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन एन ऍव्हरेज 8 लोक मरतायत। आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत? खूप विचित्र परिस्थिती आहे। मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे। मी परत येणार आहे, सगळ्यांना मला या विषयांवर पण बोलायचंय। मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय, पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी। बरोबर आहे की नाहीये? पाणी नाही मिळत आपल्याला 2026 मध्ये। बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष आमदार आहेत ते। विद्यार्थ्यांना वॉकथ्रू करावा लागतोय, विद्यार्थ्यांना खड्ड्यांवर वॉकथ्रू करायला लागतोय, ही परिस्थिती आली याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत। हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया। ह्याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत, कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे।